एक कार्यकर्ता वाट पाहत होता अजितदादांच्या भेटीची. अजितदादांची वेळ घेऊन ठेवलेली होती. लोक वाट पाहत होते की अजितदादा येतील, भेट होईल, कारण अजितदादांची 11 वाजता सभा होती. पण कार्यकर्त्याला फोन आला तिथल्या झेडपी सदस्याचा, झेडपी उमेदवाराचा, की दादांचा जरा अपघात झालाय आणि आता आजची भेट होणार नाही, त्यांचा सुधारित दौरा आल्यानंतर त्यांची भेट होईल. सुधारित दौरा हा उद्या येईल. पण या कार्यकर्त्याला माहीत नव्हतं की सुधारित दौरा कदाचित आता येणार नाही आहे. थोड्या वेळातच पुन्हा बातमी आली की अपघात खूप मोठा आहे, विमानतळाकडे जाणारे रस्ते बंद केलेत आणि अजितदादांसह 4 ते 5 जण त्यात गंभीर जखमी झालेत. रुग्णालयात या सगळ्यांना दाखल करण्यात आलं आहे. 5 ते 6 जणांना जखमी करण्यात आलं आहे. विमानतळाचे रस्ते बंद केलेत. अगदी विमानतळावरच्या कर्मचाऱ्यांनाही तिकडे जाऊ दिलं जात नाही, अशी ही बातमी होती. अजितदादांच्या निकटवर्तीयांनी ही बातमी कार्यकर्त्यांना दिली. हे कार्यकर्ते अजितदादांच्या भेटीची वाट पाहत होते आणि छोटासा अपघात आहे, सुधारित दौरा आल्यानंतर भेट होईल अजितदादांची, अशी यांना अपेक्षा होती. पण पाहता पाहता टी व्हीवर बातमी आली की विमानातल्या सर्वच्या सर्व जणांचा मृत्यू झाला आहे आणि कार्यकर्त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ही बारामतीकरांनी कधीही कल्पनाही केली नव्हती अशी त्यांची सकाळ होती. बारामतीच काय, पण महाराष्ट्राने सुद्धा कल्पना केली नव्हती अशी ही सकाळ होती. बारामती विमानतळावरच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की विमान खाली कोसळताना पाहिलं आणि खाली कोसळल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट त्याचा झाला. लोक जवळ जाण्याच्या आधी, काही कळण्याच्या आधी पुन्हा 4 ते 5 स्फोट या विमानातनं, आवाज या विमानातनं आले आणि प्रचंड मोठी आग लागली. जवळ कोणी असतं तरीही तिथे मदत करणं शक्य नव्हतं सहज, कारण आगच तेवढी होती की एखादा माणूस तिथे जवळ जाऊ शकत नव्हता. विमानतळ प्राधिकरणाला माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागल्या. अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं आणि हे बचावकार्य सुरू झालं. लँडिंगच्या आधीच विमानतळ परिसरात कोसळलं. यात अजित पवार होते. विमानात अजून कोण कोण होतं ही सविस्तर माहिती घेण्यात आली. अजित पवार खरं तर कामाचा माणूस. सकाळी 6 वाजताच कामाला सुरुवात करतात आणि भल्या सकाळीच ते मुंबईतनं निघाले होते. दिवसभरात त्यांच्या 3 ते 4 सभा होत्या, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होत्या. जिल्हा परिषद निवडणुकीत कालच काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत आणि अजितदादा या सगळ्या नाराजांची समजूत काढणार होते. त्यांनी गेल्या काही दिवसात 27 तारीख जी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची होती, या काळात बारामती, पुणे जिल्ह्यातल्या अनेक कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला विजय मिळवायचा यासाठी माघार घ्यायची विनंती केली. कार्यकर्त्यांनी दादांच्या विनंतीला मान देऊन अर्ज मागे घेतले आणि आज प्रचार सुरू होणार होता. पण हा प्रचार सुरू होण्याआधीच ही घटना घडली. बारामतीच्या रुग्णालयासमोर कार्यकर्ते अक्षरशः टाव फोडून रडत आहेत, कारण कामाचा माणूस आणि अजितदादा, ज्यांची कधी अशा अकाली जाण्याची कल्पनाही केली नव्हती, ते अजितदादा कार्यकर्त्यातून निघून गेले आणि कार्यकर्ते पोरके झालेत. अजितदादा शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहिले. भल्या सकाळीच बारामतीकडे गेले. बारामतीतले दौरे, लोकांच्या भेटीगाठी सगळ्या काही ठरलेल्या होत्या. मात्र त्यापूर्वीच काळाने हा घाला घातला.